कन्हान नदी नवनिर्मित पुलावरील पथदिवे कन्हान पिंपरी नगर परिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मागील काही दिवसांपासून बंद पडले आहे। यामुळे पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे। या पुलावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून 4 लोकांचा बळी गेलाय। अशा वेळी खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणखी किती लोकांचा बळीची वाट पाहत आहे असा प्रश्न निर्माण झालाय। कन्हान नदीवर 50.63 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पुलाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 1 सप्टेंबर 2022 रोजी करण्यात आले होते। उद्घाटन होऊन 2 वर्षाचा कालावधी झाला असून या पुलावर खड्डे आणि पथदिवे बंद पडल्याची समस्या कायमची झाली आहे। या पुलावरून बसेस, ट्रक, 4 चाकी, 12 चाकी, 10 चाकी, मोठे वाहन, 4 व्हीलर, 2 व्हीलर असे शेकडो वाहने जाणे येणे करतात। त्यामुळे वाहन चालकांना बराच त्रास होत असून पुलावर मोठ्या अपघाताची दाट शक्यता वाढली आहे। या पुलावरून क्षेत्राचे खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी जात असल्यावर ही समस्या सुटत का नाही? काय एखाद्या मोठ्या अपघाताच्या लोकांचा बळी जाण्याची वाट पाहताय का? असा प्रश्न वाहन चालक आणि नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे। कन्हान पिंपरी नगर परिषद प्रशासनाने खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर समस्येकडे लक्ष वेधून पुलावरील बंद पडलेले पथदिवे सुरू करावे अशी मागणी वाहन चालक आणि नागरिकांच्या चर्चेतून समोर येत आहे। गाजा महाराष्ट्र 24 न्यूज कथा ऋषभ बावणकर, कन्हान। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।